रायगड जिल्ह्यातील वावंजे गावात सालाबादप्रमाणे यंदाही आई गावदेवी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला। या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरला तो जंगी कुस्ती सामन्यांचा थरारक सोहळा। दरवर्षीप्रमाणे यंदाही या कुस्ती स्पर्धेचं आयोजन भाई डी.बी. म्हात्रे यांनी केले होते। त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात कुस्तीचा परंपरागत वारसा जपला जात असून तरुणांना प्रोत्साहन मिळत आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाळाराम दत्तात्रय पाटील उपस्थित होते। त्यांच्या हस्ते या जंगी सामन्याचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील, शेतकरी कामगार पक्ष तसेच शिंदे गटाचे परेश पाटील आणि बैलगाडा शर्यतीचे मालक राहुल पाटील यांनीही हजेरी लावली। उपस्थित मान्यवरांनी डी.बी. म्हात्रे यांच्या आयोजनाचं मनापासून कौतुक केले आणि अशा पारंपरिक क्रीडा स्पर्धांमुळे गावात ऐक्य, बंधुता आणि क्रीडा भावना वाढीस लागते असं मत व्यक्त केले। कुस्तीच्या जंगी सामन्यात सांगलीचे रणजित आगलावे यांनी आटपाडे येथील प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजेतेपद पटकावले आणि ते या स्पर्धेचं प्रमुख मानकरी ठरले। वावंजे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामन्यांचा आनंद घेतला। जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात हा कुस्ती सोहळा उत्साहात पार पडला। शेवटी महाराष्ट्राचा आरसा न्यूज मुख्य संपादक सोमनाथ खिलारे यांची रिपोर्ट। राहुल भाई, काय सांगाल? बघतात कुस्तीचे सामने वांजे गावामध्ये चांगल्या रीतीने रंगलेले आहेत आणि पाहायला गेलं डी.बी. म्हात्रे प्रत्येक वर्षी उत्सव असतो त्या उत्सवाला कुस्त्या करतात, काय वाटतं याबद्दल? खरं तर यात्रेनिमित्ताने डी.बी. बाईंनी जो यात्रेचा सोहळा आज कुस्तीची जी स्पर्धा केलेली आहे, खूप आनंद वाटतं। माझे मुलं सुद्धा कुस्तीमध्ये आज आखाड्यामध्ये जातात, नांदिवलीला आमच्या पज्जूच्या आखाड्यामध्ये। आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ना, मी सुद्धा लहानपणी कुस्ती खेळलेलो आहे आणि जी आमच्या आपल्या समाजाची जी परंपरा आहे, जे खिलाडी वृत्ती खेळ आहेत, जे खेळ भरवतात डी.बी. बाई, खेळ भरवण्यासाठी कोणता नेता नसतो लागत, कोणत्याही प्रकारचं राजकारण नसतो लागत, पण डी.बी. बाई हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे। जरी राजकारणामध्ये हारजीत होत असते, पण खरं तर जे जनतेच्या मनातील जो मेन खेळाडू आहे आणि त्यांच्या मनामध्ये जे केलेले त्यांच्यासाठी कार्य आहेत, ते डी.बी. बाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, हर गोष्टी, समाजसेवा असो काही असो, ती होत राहते ना। आनंदाची बाब माझ्यासाठी आहे, मला डी.बी. बाईंसारखे मित्र चांगले भेटले आणि त्यांच्या कार्यातून हे सगळे खेळ चालू राहतात आणि या खेळाडूंना इथे चान्स भेटते, वर्षभर मेहनत करत राहतात। या कुस्तीच्या आखाड्यातून देश पातळीवर याच आखाड्यातून हे सगळे खेळ चालू राहतात आणि या खेळाडूंना इथे चान्स भेटते, वर्षभर मेहनत करत राहतात। या कुस्तीच्या आखाड्यातून देश पातळीवर याच आखाड्यातला एखादा खेळाडू जावा, हे शुभेच्छा देईल मी सर्व जेवढे इथे खेळाडू असतील तेवढे खेळाडू। पाहायला गेलं तर स्वागताची तयारी सुद्धा माहिती चांगली केली आहे, वाजत गाजत येतात आणि प्रत्येक पाहुणे तिथं स्वागत केलं। मला इथे आखाड्यात आलो तेव्हा साताऱ्याची आठवण आली। जेव्हा मी बैलगाडा क्षेत्रामध्ये जातो, बैलगाडा क्षेत्रामध्ये गेलो, सातारा शर्यतीला गेलो, तर हलगीवाले तिथे असतातच। जेव्हा जेव्हा त्यांचा आवडता गाडा मालक येतो ना, त्यांना ते हलगी लावून येणार, त्यांना तिथे पैशांचा कोणता मोहमाया नसते, पण ते हलगी लावणार, हलगी लावून ते नेणार। माझ्या नंदीकडे नेतात, फार कमी जातो मी स्टेजवर, साताऱ्याला गेलो तरी पण ते माझ्या मथुरपर्यंत ते घेऊन जातात मला। पाहायला गेलं तर परेश भाई पण त्याच्या खांद्याला लावून इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक पाहुण्याचे अत्यंत स्वागत। आणि आता तुम्ही बघितला कुस्ती सामना झाला कर्जत विरुद्ध कळंबोली, त्यामध्ये एक महिलांनी चॅलेंज केलं की माझ्यासोबत कुस्ती खेळावलं, त्याबद्दल आपण सुद्धा एक 5,000चं पारितोषिक ठेवलेलं आहे। आनंदाची बाब आहे, एक महिला जे पुरुषांशी कुस्ती खेळते त्याला पण काळजाचा तुकडा लागतो, जिगर लागतो आणि त्या महिलेवर त्यांच्या फॅमिलीचा आशीर्वाद आहे आणि ती खूप उंचावर जावं, तिची ज्या खेळाडू वृत्तीने ती खूप पुढे जावं। ही बघा आले आमची महिला कुस्ती पैलवान, खूप आनंद वाटतोय त्यांना बघून आणि त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून जगभरामध्ये ते कुस्ती खेळत असतात। आणि खरं तर सांगायला गेलो, डी.बी. बाई असतील, परेश भाई असतील, खरं तर या रायगडमध्ये या समाजसेवकांची इथे गरज आहे। काहीतरी त्यांनी चांगल्या पदावर जावं आणि त्या पदावर जाऊन हे जे राहिलेली रखडलेली जे काम आहेत हे त्यांच्या माध्यमातून होत राहावं आणि त्यांच्यात ती क्षमता आहे, त्यांच्यात ती धमक आहे। आणि बघा, मी तर आडवलीमध्ये काहीच नव्हतो, पण खासदार साहेबांच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून 23,51,00,000 रुपये मी फंड आणला होता गावासाठी, माझ्या विकासासाठी। तसंच डी.बी. बाई असतील, परेश भाई असतील, आज इथे त्यांनी जे गोरगरीब जे इथे जे प्लेयर असतील,
जे वर्षभर मेहनत करत असतात, आज त्यांना इथे स्पर्धेच्या माध्यमातून आणि यात्रेच्या माध्यमातून इथे त्यांना खेळायची चान्स दिली आणि मोठे मोठे बक्षीस ठेवल्यात. त्या बक्षिसांच्या माध्यमातून त्या गोरगरीब खेळाडूंना त्याच्यात वाव भेटतो आणि ते नव्याने उभे राहतात, अजून ताकदीने त्यांचा प्रवास आणि मेहनत करत राहतात. आणि त्या मेहनतीने मला तर असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या डीबी भाईच्या आखाड्यातून कुठेतरी चांगल्या पातळीवर, इंडियन पातळीवर एक खेळाडू खेळला जाताना. हार जीत तर नक्कीच होत असते. बघितलं चेहऱ्यावर अजून सुद्धा आनंद आहे. हार जीत तुम्ही आता म्हणलात की हार जीत होते, पण डीबी भाईला कुठलाही लोभ नाहीये. ठीक आहे, कुस्तीमध्ये पण हार जीत होते आणि होते. जो हारता है वही हीरो रहता है. हारने के बाद जो म्हणजे हारल्यानंतर पुन्हा एकदा जो उभा राहतोय ना खंबीरपणे आणि पुन्हा त्या कार्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये डीबी भाईंची जी छाप आहे, जी युवकांचा प्रेम आहे, आमच्या सरक्यांवर प्रेम आहे, तो प्रेम या रायगडकरांनी चांगल्यापैकी दिलेला आहे. पण ठीक आहे, हारजीत होत असते. एक पैलवान जिंकतो, एक पैलवान हारतो, पण त्यांचा धैर्य त्यांनी सोडला नाही. त्याचा मला अभिमान वाटला का त्यांनी आता या यात्रेच्या निमित्ताने या रायगडकरांसाठी, अखंड महाराष्ट्रासाठी इथे कुस्तींचा इथे नियोजन केलंय आणि स्पर्धा भरवली. त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय मला. काय सांगाल राहुल गांधीने आताच तुमचं कौतुक केलं, काय वाटतं? राहुल भाई बोल. राहुल भाई, खऱ्या अर्थाने आज मी कुस्तीचे सामने खेळवतोय. गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावदेवी उत्सवाच्या निमित्तानं आमचे स्वर्गीय रामचंद्र दादा पैलवान, आमच्या भाईंचे बाबा, त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही जो खेळ चालू केला, आज या खेळाला आमचे बरेच वर्ष झाले. खऱ्या अर्थाने लाल मातीचा खेळ हा कुठेतरी विलुप्त होत चाललेला खेळ आहे, पण या खेळाच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडू घडत असतात आणि खेळाडू देश पातळीवर जाऊन काम करतात. आज माझी जी शाळा आहे, त्या शाळेतले 3 विद्यार्थी सैनिकामध्ये गेलेले आहेत आणि 3 रेल्वेमध्ये गेलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू शकतो ही रबी ही माझीच विद्यार्थिनी आहे. सरच मला मदत करतात, त्यांच्या मुलं मी आज या पातळीवर. आणि खऱ्या अर्थानं सांगतो, याच्यामध्ये महिला आणि पुरुष असा काही भेदभाव नाही. खेळात बघितला आता आपण महिला आणि पुरुष कुस्ती लागली, तुम्हाला नवीन वाटलं असेल, पण आमच्या महिलाही तेवढ्याच सक्षम आहेत. त्याच ताकदीने महिलाही यांना पुरून होतील असं मी सांगू शकेन. आणि हा खेळ जो खेळवतो आम्ही, खऱ्या अर्थानं हा विलुप्त होणारा खेळ याच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि याच्यातून एक मार्गदर्शन आपल्या लोकांना देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या नोकऱ्या, अशा सरकारी नोकऱ्या मुलांना भेटू शकतील आणि पुढे मुलं त्याच्या करिअर घडू शकतील. सन्माननीय पवार साहेबांचा सन्मान होतो. आपल्या म्हात्रे परिवारातर्फे सहर्ष स्वागत. सभासाहेब सिंग भादर, काय शिंग आहे, काय दणका आहे, त्याला हात दणका बाहेर कणका म्हणतात. सुनील नागरकोळे आणि सहकारी जर हात वरती करावं. कागलची मंडळ आहे, कागलचे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ख्यातनाम हलगीपट्टू सुनील नागरकोळे. त्याला बसून घ्या. माती मात्र विचारून घ्या, फार पवित्र माती आहे. जन्म दिला मातीनं, सांभाळ केला या लाल मातीनं. माता आणि माती फक्त वेलांटीचाच फरक आहे. आमच्या हलगीवाद आहेत, यांचा सन्मान करून घ्या दादा. हलगीवाद धावलं या कण केलं या, उलटे पुटे म्हणतात त्याला, उलटे पुटे. रंजित आगलावे विजय झालेला उलटे पुटे डावरते. हो रणजित हलके रणजित आगलावे उलटे पुटे डावावरती विजय झालेला आहे. मानाच्या गदेचा आहे. माता गावदेवीच्या नावे सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल, शांततेचं सहकार्य दिल्याबद्दल आमचे आदर्श मार्गदर्शक
सन्माननीय या वांजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डीबीबाई म्हात्रे यांनी खूप सुंदररित्या ही स्पर्धा आयोजित केली. विनंती करेन आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल कार्यक्रमाबद्दल बोलायचं. आज आई गावचे वावरचे 2026 आई गावचे म्हणजे 2026 आज आपण सकाळपासून या लाल मातीतल्या भव्य कुस्तीच्या दंगलीसाठी आज सगळी मंडळी, पेलवान मंडळी असेल, वसाहत मंडळी असेल, आमची जोडी जाणती वसाहत मंडळी असेल, सगळे आम्ही सकाळपासून इकडे दंगलीची सुरुवात केली. खऱ्या अर्थानं जोड जमवणं, कुस्त्या लावणं या गोष्टीसाठी बराच वेळ जातो. हल्ली हा धोका होत चाललेला आमचा लाल मातीचा कुस्तीचा सामना खऱ्या अर्थानं वावंजे इथे भरवत असताना आई गावदेवी वावंजे दरवर्षी प्रमाणे भरवतो. पण खऱ्या अर्थानं आजचा हा सामना आहे हा खूप असा सुंदर रीतीने खूप पंचायती राज्ये त्यांच्या माध्यमातून आणि आमचे हलगी वादक असतील तसेच आमचे सगळी मंडळी यांनी जी खरोखर सेवा केलेली आहे या सेवेच्या मार्फत तुम्हाला सांगू शकतो मी इथे खूप असे सुंदर सामने आपल्याला बघायला मिळाले. खऱ्या अर्थाने हा शेवटचा सामना होता, जो गदेचा सामना होता. आमचे स्वर्गीय वस्ताद रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आम्ही गदेचे सामने हे शेवटचा सामना ठेवतो आणि हा 11,000 आणि गदेचा सामना आमचा. आणि या सामन्यामध्ये खरे विजयी ठरले ते आपले रणजित आग्रावे आटपाटी, तिथून ते आले होते. आटपाटीवरून येऊन आज ते इथे विजेते ठरलेले आहेत. खऱ्या अर्थानं हा खूप चांगला सामना झालेला आहे आणि सामन्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही. खूप सुंदर असा सामना म्हणावा लागेल तो हा सामना होता. खऱ्या अर्थाने आज सगळ्यांना जो दिवसभरात जो त्रास सहन झाला, सीन झाला आणि आज या शेवटच्या सामन्यामध्ये सगळ्यांचा सीन थकवा दूर झालेला आहे. माझी सगळी पंचमंडळी इथे आहेत. खऱ्या अर्थाने सगळ्यांनी खूप मेहनत घेतली हा सामना साकार करण्यासाठी आणि हा साकार झालेला सामना पुढच्या वर्षी आपण आई गावदेवीच्या उत्सवानिमित्त परत याच ठिकाणी याच वेळेला आपण गावदेवी उत्सवानिमित्त परत भेटू. धन्यवाद. आता झालेला सामना खूप सुंदर होता आणि आज आमचे आटपाटीचे जे आपले विजेते आहेत ते थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आज वांजेकरांनी माझा खूप सारा सन्मान केलाय तरी त्यांचे पहिले मी आभार मानतो. धन्यवाद.